हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही निघालो आहोत शॉपिंगसाठी आणि तुम्हाला मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. तर आपण बघूयात. सो जस्ट आम्ही आत्ता आलो आहोत. हे खूप मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे आणि इकडे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळतात. मोबाईल्स, वॉशिंग मशीन किंवा सगळ्यात छोट्या मोठ्या सगळ्याच. आणि हे जर्मनीमधलं म्हणजे आम्ही राहतो त्या सिटीमधलं खूप मोठं शॉप आहे कोलनमधलं. आणि सध्या इकडे खूप सेलसुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही जात असतो. कुठल्या गोष्टी चांगल्या वाटल्या किंवा काय तर मजा वाटते बघायला. तर आम्ही इकडे भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या आणि मस्त वाटतं फिरायला वगैरे. सो मला जर घरात बोर झालं तर मी असंच कुठल्या एखाद्या मोठ्या शॉपमध्ये जाते आणि स्वतः फिरते आणि त्याची मजा घेते. आणि ॲक्च्युली इकडे खूप ऑप्शन्स असतात एक्सप्लोअर करण्यासाठी, त्याच्यामुळे इंटरेस्टिंगसुद्धा वाटतं. काही गोष्टी किंवा काही इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी ज्या आपल्याकडे बघायला नाही मिळत, इकडे त्या वेगळ्या बघायला मिळतात. जसं की आपल्याकडच्या गॅस शेगड्या असतात त्या आणि इकडच्या कम्प्लिटली डिफरंट्स असतात इंडक्शन. सो त्यांचेसुद्धा खूप मोठे वेगवेगळे प्रकारचे असतात. सो ते पण बघायला मिळतात. सो इकडे पूर्ण तेच आहेत आणि मिक्सर्स वगैरे. सो हे खूप वेगळ्या टाईप्सचे असतात इकडे आणि खूप मोठे असतात. नॉर्मली आपण घरात वगैरे एवढे यूज नाही करत, तेवढे इकडचे लोक करतात. आणि ऑफकोर्स प्राईस तर विचारूच नका, खूप डबल प्राईस असते सगळ्याच गोष्टींची. आणि त्यांची क्वालिटीसुद्धा तेवढी चांगली असते सगळ्या गोष्टी. तर आता तुम्हाला मी ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे आणि मला असं वाटतं ती बघितलीच पाहिजे. ते म्हणजे खूप इकडे बाथटब हे खूप कॉमन आहेत ॲक्च्युली प्रत्येक घरात. जसं आपल्या इंडियामध्ये इतकं असं कॉमन नाही की प्रत्येक अपार्टमेंटमध्ये बाथटब हे असतातच. पण जर्मनीमध्ये तुम्हाला लिटरली म्हणजे प्रत्येक अपार्टमेंटमध्ये, प्रत्येक घरामध्ये तुम्हाला छोटा का होईना बाथटब हा दिसेलच दिसेल. तर हा बघा खूप मोठा असा एक बाथटब आहे आणि याची किंमत पण तेवढीच मोठी आहे. जवळजवळ 3 लाखापासून आय थिंक चालू होती आहे. पण त्याच्यात खूप सारे फंक्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही अंघोळ करताच म्युझिक वगैरे सगळे फंक्शन्स ऐकू शकता. सो ऑफरमध्ये पकडून त्याची किंमत 3,000 वगैरे आहे. सो किती महाग आहे, पण ॲक्च्युली आहे सुद्धा खूप छान. सो हे इकडे थोडं वेगळं काहीतरी आहे जे आपल्याकडे बघायला नाही मिळत, बाथटब्स वगैरे. आणि आता समर वॅकेशन चालू झालेले आहेत, त्यामुळे रस्त्यावर असे सगळे छोटे छोटे फॅमिली वगैरे काहीतरी परफॉर्मन्स करताना